सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। आणि आजची स्टार्ट झाली आहे मॉर्निंगला आता म्हणजे डॉक्टर अपॉइंटमेंट होती, फिजिकल चेकअप होता आज आणि मी स्वतः ट्राय करून आली आहे। घरी जाते, सगळी चेकअप वगैरे सगळं झालं, ऑल गुड, ब्लड टेस्ट वगैरे होत्या तर ते सगळं करून झालं आहे आणि आता मी घरी निघाली आहे। तर म्हटलं चला आता ब्लॉगची सुरुवात करूयात आणि चला मग आता मी घरी जाते आणि बघूयात घरी काय काय आहे ते। आजचा दिवस खूप लॉंग होणार आहे तर चला मग आता पुन्हा भेटूया आफ्टरनूनला। बापरे, सकाळपासून मी ट्रॅव्हल करते, ते पण कारमध्ये, काही डॉक्टर अपॉइंटमेंट, मग नंतर स्कूलला घ्यायला गेली, परत घरी आले, स्वयंपाक केला, स्वयंपाकामध्ये पराठे केले दुधी भोपळ्याचे, ते केल्यानंतर मग राईस टाकला मुलांना। सो मेक्सिकन राईस मुलांना आवडतो, मुलांना मेक्सिकन चिकन राईस तो बनवून दिला, आमच्यासाठी केले पराठे। म्हणजे तेवढ्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी घरी घेऊन आले मग मी लंच बनवलं, जेवते तोपर्यंत टाइम झाला, ग्रीन टी झाला आहे, मग ग्रीन टी घेते आणि मग निघते। पाणी गरम करून घेतलं आहे आणि इथे ऑलरेडी मी पाणी जास्त गरम झालंय, सो पाणी गरम करून तर ग्रीन टी, तर हा आहे माचा ग्रीन टी, तर हा ना रोस्टेड आहे, तर जरा वेगळा आहे, जो मी नेहमी घेते त्याच्यापेक्षा वेगळा आहे थोडासा। आणि खूप गरम पाणी झालंय त्याच्यामुळे मला मिक्स करावं लागणार आहे, पर्याय नाही आहे, मला जायचं आहे लगेच 5 मिनिटांनी। हे बघा आता मी त्याच्यात पाणी मिक्स करेन कारण मला प्यायचं आहे लगेच तो, आणि ऑलरेडी खूप हॉट होतं। हे बघा, चला मग आता मी एन्जॉय करते। झाली आहे मी रेडी, इथे घेते आहे मी माझा ग्रीन टी। गरम आहे, पाणी खूप गरम झालं तुमच्याशी बोलता बोलता, बट जाऊ द्या, आज असतो असा एक दिवस एकदम बिझी। अजून तो गार होऊ देते, मी अमोलीला बोलवते कारण आम्हाला लगेच निघायचंय आणि बाहेर आहे ऊन। आता मी निघाली आहे, बघा घरात किती मस्त वाटतं ना, बाहेर बघा आता किती ऊन आहे। आणि मी अमोलीला कन्व्हिन्स केलंय की माझ्याबरोबर चल म्हणून, आणि अमोली रेडी झाली आहे, पण का रेडी झाली आहे कारण तिला माझ्याकडनं आईस्क्रीम कबूल केली आहे की आई तुम्हाला आईस्क्रीम देशील, असं अमोलीने गेम केला आहे। चला बापरे, चलो आता मी बोलणार नाही कारण कार चालवते मी आणि कार चालवताना बोलायचं नसतं, सो बोलूयात नंतर। चला मग आता भेटूयात, अमितला घेऊन येते तेव्हा। खूप ट्रॅफिक आहे, आणि आता अमितला घेऊन मी आले आहे, नुकतेच आलो आम्ही। आणि वेदर बघा, खूप मध्ये ऊन होतं आणि खूप दमली आहे मी, तर होल डे माझा आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आता लास्टचं काम म्हणजे अमोलीला जी आईस्क्रीम कबूल केली होती तर ती घ्यायला आता मी जाते आहे। आणि भेटूयात, आज तर काही होणार नाहीये, हा व्लॉग कंटिन्यू करूयात आपण उद्या। आता बघा हे दोघं बसले आहेत, तर चला मग मी आईस्क्रीम घेऊन येते, म्हणजे बसते मी। तर बापरे खूप कंटाळा आलाय आणि इतकं ट्रॅफिक, असं खूप ट्रॅफिक पण होतं। आता मी घरात जाऊन फक्त पाणी पिते आणि बाहेर येते, कारमध्ये पण आहे पाणी, आणि म्हटलं जरा फ्रीजचं पाणी प्यावं कारण ऊन होतं मध्ये। आणि खरंच इतका वैताग आला होता कारण ड्रायव्हिंग करायला काही वाटत नाही, पण इतकं ही एक्झिट घ्या ती एक्झिट, हो माय गॉड, मॅप असून सुद्धा खूप गडबड झाली माझी। अमोलीला घेऊन आलोय, आम्ही पोचलो आहे इकडे। अमोली तिची फक्त म्हणजे ऑन द वे तिच्या स्कूलला गेली आधी, आणि तिकडनं येता येता हा जो स्टेशनचा जो रोड आहे तर तो आमच्या घरावरूनच आहे। मग तिला म्हटलं मी घरी गाडी थांबवणार नाहीये, ऍक्च्युली वेळ होता माझ्याकडे, मला वाटलं जमणार नाही। तर झाली आता मॉर्निंग, आता मी अमोलीला ड्रॉप करायला आले होते स्कूलला आणि बाहेर पाऊस चालू झाला होता। तर आज आहे अमोलीची डेंटिस्ट अपॉइंटमेंट, तर मी तिला तिथे घेऊन आली आहे। सो पाऊस बाहेर पडतच होता आणि मी हळू बोलते कारण अमोली तिकडे ट्रीटमेंट घेत होती। तर आता ट्रीटमेंट संपतच आली होती आणि आम्ही घरी निघालो
रस्त्यात पाऊस अजूनही चालू होता. तर आम्ही घरी येऊन पोचलो होतो. कार पार्क केली मी. तर अमोलीचं म्हणणं होतं आतमध्ये गॅरेजमध्ये कर पार्क, कारण पाऊस चालू होता, तिला पावसात भिजायचं नव्हतं. मग मी म्हणत होते की जरा माझ्यासाठी कॉम्प्लिकेटेड गॅरेजमध्ये कार लावणं खूप कट टू कट लावावी लागते. मग मी तिला म्हटलं नाही, डॅडी लावतील, कारण मला एवढं काही जमणार नाही आणि उगाच काचबीज तुटला गाडीचा तर त्याच्यामुळे आम्ही बाहेरच राहू दिली. आणि तिने पण डिसाईड केलं मग मी आता उतरते. ती सांगत होती, मला गायडन्स करत होती की होईल पार्क, कर तू. मी म्हटलं नको. मग बेस्ट वे आम्ही इथेच उतरून गेलो, बाहेर पार्क केली आणि मग घरात गेलो. सॅटर्डेची मॉर्निंग आणि मॉर्निंगला म्हणजे ऑफकोर्स मॉर्निंग म्हणजे आता जेवणाचा टाईम झाला आहे, लंच बनवते मी. तर लंचमध्ये मी आज बनवणार आहे भेंडी, लसूण त्यासाठी मी बारीक करून घेते आहे. आणि मग मुलं पण आले होते, ब्रेकफास्ट झाला होता त्यांचा, मग ते खाली टाईमपास करत होते. मग त्यांना म्हटलं चला आईबरोबर थोडंसं काम करा. तर बघा आता ते काय करत, त्यांना मी काय काम दिलं आहे ते. आणि आता मी इथे भेंडीची भाजी तडका देणार आहे. तसं आज मी फर्स्ट टाईम मी ओनियन टाकणार आहे. तसं मी मिरची टाकली पहिले, मिरची, लसूण, थोडंसं हिंग, मग टोमॅटो आणि भेंडी आणि आपल्या रेग्युलर ती शिजवून घ्यायची. सो आज थोडा डिफरंट टाईपमध्ये बनवणार आहे, पण मला साधीच आवडते भेंडी खरं सांगायला गेलं तर. पण मी कुठल्या व्हिडिओमध्ये बघितली होती की टोमॅटो टाकलेला, तर त्याच्यामुळे मी पण आज टाकते आहे काहीतरी चेंज. आणि मग सो इथे मी मुलांना दिलं आहे काम, गवारच्या शेंगा, पण त्या निवडायला मला अजिबात आवडत नाही किंवा खूप वेळ जातो. मग मुलांना म्हटलं छान फ्रेश फ्रेश आहेत तर तुम्ही मला निवडून द्याल का. अमित लगून दिल्या. आणि हे बघा इतके गवारच्या शेंगा होत्या. मस्त आयपॅड बघत होते, गप्पा मारत होते. मी इकडे स्वयंपाक करत होती, माझ्याशी गप्पा मारत होते ते. आय नो सगळ्यांचं नाही निघणार मुली, काहींचं निघेल काहींचं नाही निघणार. तर मुलं तिकडे भाजी निवडत होते आणि मी स्वयंपाक करत होती. पोळ्या करायला घेतल्या मी. भेंडीची भाजी आधीच टाकून दिली, तर गरम गरम पोळ्या आणि भेंडीची भाजी, कारण विकेंडला सगळे घरी असतात आणि त्याच्यामुळे गरम गरम जेवण करून लगेच ते जेवायला देणं खूप छान आनंद मिळतो. गरम गरम जेवणाची वेगळीच मजा असते आणि ते मला खूप आवडतं. मग सगळे घरी असले की मग मी अगदी लंच टाईमला किंवा ब्रेकफास्टला तेव्हाच बनवते जेव्हा सगळे हजर असतात. पण विकेंडला मग ते पॉसिबल होतं, इतर डेला नाही होत पॉसिबल, कारण सगळे आपल्या आपल्या कामाला जातात. कोणी स्कूलला जातं, कॉलेजला जातं, हजबंड ऑफिसला जातात. हे सगळं मॅनेज करून मग विकेंडला मी छान गरमागरम, आता तर थंडी आहे त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं. सो इथे माझी भाजी होत आली होती, पोळ्या पण होत आल्या होत्या. आणि नंतर आम्ही लगेच जेवायला घेतो. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा.